आणि आज शेवटच्या मॅच मध्ये पाहावं लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. अक्षय तावरे पहिल्या ओव्हरसाठी. आखूड टप्प्याचा बॉल बाहेर जाणारा बॉल होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळेल. अक्षय तावरे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे राहिले होते, परंतु आता इथे मात्र कुठेतरी त्या चुका सुधारून गोलंदाजी करण्याची आवश्यकता. रवी हासे आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत काळे बॉलिंगसाठी अक्षय तावरे. 8:57 पहिला बॉल पडलाय, याची काळजी घ्या. पुढे सरसावलेत, पदल आलित्य केलंय, डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉल अगदी आमच्या कॅमेरामॅनला सलामी देतोय. पहिला तगडा प्रहार रवी हासे यांच्या बॅटमधून येतोय. षटकार 6 रन. पहिला चेंडू खराब, तदनंतर एक षटकार रवी हासे यांच्या बॅटमधून. हे दोन फलंदाज असे आहेत की आज या दोन्ही फलंदाजांनी एक एक अर्धशतक बनवलेलं आहे. आज रवी हासे यांनी देखील एक अर्धशतक. ओव्हर द कव्हर, फिल्डर आहे तिकडे. वाह, जबरदस्त. भूषण उघडे होते त्या ठिकाणी, परंतु मला वाटतं शहानिशा केली जाईल. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत, परंतु ती शहानिशा ओव्हरस्टेप आहे का त्यासाठी केली जाणार आहे. परंतु भूषण उघडे यांनी कमालीचा झेल पकडला. स्ट्रोक चांगला होता, स्ट्रोक खराब नव्हता, परंतु शॉट सिलेक्शन मी म्हणेल थोडंसं खराब. जिथे फिल्डर होता तिकडेच बॉल खेळला होता. काही काळ हवेत बॉल असल्या कारणे भूषणला देखील वेळ मिळाला बॉलपर्यंत जाण्याचा आणि कमालीचा कॅच तिकडे पाहायला मिळाला. परंतु आता चेक केलं जाते ओव्हरस्टेप तिकडे केली का ते पाहिलं जाते. त्यासाठी मात्र तिसरे पंच अमन शर्मा सर चेक करतायत. tenniscricket.in चे ऑपरेटर आमचे साहिल चव्हाण आणि अमन शर्मा थोडेसे बिझी आहेत. निर्णयाची प्रतीक्षा आहे. सर्वांच्या नजरा आता तिसऱ्या पंचांकडे लागलेल्या आहेत. काय निर्णय येतोय. पाहूयात आता निर्णय काय असणार आहे. यस, निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद आहेत. खूप चांगला कॅच भूषण उघडे यांचा बघायला मिळाला. अप्रतिम झेल. या स्पर्धेमध्ये खूप चांगले कॅचेस देखील आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि त्यातलाच एक अप्रतिम झेल इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला फलंदाज बाजून परतलाय. रवी हासे षटकार आला, परंतु तदनंतर अक्षय तावरे या ठिकाणी विकेट देखील मिळवताना बघायला मिळाले. पलटवार तो मात्र इकडे गरजेचा होता आणि तो पलटवार इकडे करण्यात अक्षय तावरे यशस्वी राहिले. फलंदाजी करण्यासाठी सागर गोंदके अकोले बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती सागर गोंदके यांनी आणि तेच आता बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज 12व्या वर्षामध्ये स्पर्धा आली आहे. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संदीप देशमुख सरांच्या थोडासा पुढे पडला बॉल. प्रयत्न चांगला केला त्यांनी, परंतु झेल होऊ शकला नाही. परंतु बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना आपण 8:57 या इनिंगला सुरुवात झाली. अक्षय तावरे पुढचा बॉल घेऊन आखूड टप्प्याचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललं. फिल्डर भूषण उघडे आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॉल पर्यंत येत आहेत. अंडरआर्म थ्रो केलाय. एकदा मात्र तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे मार्गस्थ होत असताना मॅच महत्वाची आहे. जो संघ जिंकणार त्याचं अस्तित्व टिकणार आहे आणि जो संघ पराभूत होणार त्यांचं आव्हान संपुष्टात येणार आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन. वाह, कडक, बेधडक, लाजवाब, अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. जागेवरूनच खेळला होता, लॉंग ऑन नव्हता तिकडे आणि चौकार आलेला अनिकेत काळे यांच्या बॅटमधनं.
बॉलिंग करण्याकरिता अक्षय तावरे तयार होतात. स्ट्रायकर एनकडे पुन्हा एकदा अनिकेत. रिव्हर्स अटेम्प्ट, खाली क्षेत्र निवडलं आणि यावेळेस जर पाहिलं तर नो बॉलचा कॉल देखील देण्यात आलाय. रिव्हर्स स्वीप आणि त्यावर हा चौकार. नो +4, एकूण 5 धावा मिळत आहेत. पाहू शकतो ऍक्च्युअल रिप्ले मध्ये पुढचा जो बॉल टाकला गेला पुढे टाकला होता. लेंथ बॉलचा वापर, बॅट हातातनं सटकली होती, परंतु शेवटच्या क्षणी जर बघितलं तर एक हात होता बॅटवर आणि तिथून पुढे शॉर्ट सिलेक्शन मात्र ठरवलं गेलं आणि चौकार आला. नो बॉलचा इशारा. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत देखील घेण्यात येते. सर कशासाठी? ओव्हरस्टेपसाठी. फिल्डिंग टीम करून DRS घेण्यात आलाय. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला एक DRS देण्यात आलेला आहे. त्याचा वापर तुम्ही एका इनिंगसाठी करू शकता. या अगोदर देखील आपण बघितलं तर अक्षय तावरे यांनी जो झेल घेत, यस, यावेळेस निर्णय आलेला नो बॉल. रिव्ह्यू लॉस, नो बॉलचा इशारा. एकूण मिळतात 5 धावा. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट, फलंदाज अनिकेत काळे यांच्यासाठी. तर आपण काल देखील बरीचशी चर्चा अनिकेत काळे या खेळाडूबद्दल केली. महाबळेश्वरमध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वी क्रिकेटची स्पर्धा झाली. तिथे 3 चेंडूंवर 3 लागोपाठचे षटकार खेळले होते आणि अनिकेत काळे यांना अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी मिळाली होती. राहुरीमध्ये मागच्या काही आठवड्यांपूर्वी 112 धावेंचा पाठलाग करायचा होता. अनिकेत काळे एकटा लढला, शतक बनवलं, धावेंचा पाठलागही पूर्ण केला राहुरीमध्ये. आखूट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिटची संधी असेल इकडे. पण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं ना की अक्षय तावरेच्या विरुद्ध थोड्याशा धावा आल्या होत्या. निश्चितच त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. नवनाथ हडवळे इंजोर असल्या कारणे अक्षयवर मोठी जबाबदारी वाढली. आता पुढचा बॉल पुढे टाकलाय, पुढेच खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फटका दर्जेदार. धावा मिळतायत 4. येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. मला वाटतं 22 धावा, 1 बाद 22 अशी धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर लागली आहे. पण एका बाजूला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करेजा, सुनील सानप, गणेश परबत आणि विलास सानप यांची टीम एका बाजूला आहे. तर साईडवर समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डोंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामुंडी, नवनाथ पानसरे, गणेशदादा डोंबरे, शुभम पावसे यांची टीम नवनाथ आलेत. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. नितीन काका बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु नितीन काकांपासून बॉल थोडासा पुढे पडला. या स्पर्धेमध्ये नितीन काका यांनी महत्वाचे झेल पकडलेले आहेत आणि आता देखील एक संधी होती, परंतु बॉल त्यांच्यापासून बराचसा दूर पडला. एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आली आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल, 23 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एनकडे अनिकेत काळे आलेत. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप मोठा अनुभव आहे अनिकेत काळे यांच्याकडे. यावेळेस जर पाहिलं तर फुटवर्कचा थोडासा अभाव, पायांची हालचाल नाही. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, दूरवरून शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे हा चेंडू आपण बघू शकतो मैदानामध्ये आपल्याला डॉट येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे, 23 धावा धावफलकावर. मैदानात काय घडलं, सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं अनिकेत काळे सांगतात की थोडंसं डिस्टर्ब होतंय ज्या पद्धतीने ऍक्शन आहे, परंतु आता थोडेसे इंजोर आहेत. नवनाथ हडवळे पुढचा बॉल घेऊन तयार आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट, चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. अगदी सहज खेळलेला फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 रन्स. चांगली बॅटिंग आज अनिकेत काळे प्रभाव टाकतायत आपला. परंतु दोन्ही संघांचा विचार जर केला, आपण या अगोदर बरीचशी चर्चा दोन्ही संघांच्या बाबतीत केली, परंतु एक संघ असा आहे, एक संघ खूप चढ उतार पाहून आलेला आहे, एक संघ खूप संघर्ष करून आलेला आहे. कॉलबॅक मध्ये गेले, तिथून सुपर हिटला, फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा खाली क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तिकडे कोणीही नाहीये आणि कोणी असतं तरी तिथे संधी नसती. बॉल मात्र वेगात सीमारेषा ओलांडतोय. अजून एक चौकार. खूप चांगला स्ट्रोक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक चौकाराच्या मदतीने 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. 31 रन्स आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. परत रिव्हर्स करायचा होता, परंतु यावेळेस थोडासा वेगात टाकलाय नवनाथ हडवळे यांनी. हा बॉल, हा चांगला बॉल. इथे मात्र चेंडू निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 31. धावा रोखण्यासाठी मात्र प्रयत्नशील राहावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. वाळूचे कण रगडता तेलही गळे.
प्रयत्न जर केले तर यशापर्यंत जाऊ शकता, प्रयत्न केले तर या मॅचला जिंकू शकता आणि त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते दाखवून द्यावं लागेल. एकूण धावसंख्या जर बघितली तर 31 आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. बॉलिंग करण्याकरिता बॉलर नवनाथ आठवले पुढचा बॉल घेऊन तयार होत आहेत. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फिल्डर नाहीये तिथे कोणी, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. एक सिंगल पूर्ण होईल. 2 ओव्हरचा खेळ पूर्णत्वास आलाय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर. प्रतिषटक 16ची सरासरी राखण्यात यश आलंय. 2 ओव्हर नंतर 32 धावा, एक फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आहोत आणि 12वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आपल्यापर्यंत आलेलं आहे. या अगोदर देखील बरीचशी चर्चा पण त्या बाबतीत केली. नवनवीन संकल्पना दरवर्षी आयोजक घेऊन येत असतात. पूर्वी जर बघितलं तर नवीन मैदान होतं, नवीन फॉर्मॅट होता. अनेक मैदानं या स्पर्धेची बदलली गेली, परंतु जांताराजा मैदानावर जी मजा आहे ती मजा कुठेच नाही. आणि आज तुम्ही बघू शकता की हे शहराचे मध्यवर्ती ठिकाणी मैदान आहे, त्यामुळे इथे प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असतो. दररोज एक स्पोर्ट सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वेगवेगळे आयकॉन महाराष्ट्र नाही तर भारत वर्षातून आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दरवर्षी येत असतात. त्यामुळे ही स्पर्धा फक्त संगमनेर तालुका मर्यादित राहिलेले नाही, तर जिथून आयकॉन येतात ना तिथपर्यंत ही स्पर्धा गेली आहे. गुजरातवरून आयकॉन आले, स्पर्धेची चर्चा गुजरातला झाली. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात भारतवर्षात या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक राजांचं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याच्या माजी महसूल मंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि वेगवेगळी पदं ज्यांनी भूषवली ते आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, संयमी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो. सहकार क्षेत्रात खरं तर ज्यांची एक वेगळी ओळख आहे, संपूर्ण देश पातळीवर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यावेळेस बॅकवर्ड पॉईंटला बॉल, फिल्डर येत आहेत तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. खरं तर या स्पर्धेचं जे आयोजन करतात त्यांचे कौतुक करावं लागणार आहे. आमचे सिद्धार्थ भैया थोरात असतील, सातत्याने ही स्पर्धा जरी 7 दिवस 6 दिवस असली परंतु त्यामागे 1-2 महिन्यांची मेहनत असते, हे मात्र विसरून चालणार नाही. स्पर्धा होण्याच्या अगोदर 1 महिना, स्पर्धा झाल्यानंतर 15-20 दिवस, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. खोलवर टप्प्याचा बॉल, प्रयत्न तर चांगला केला होता परंतु झेलू शकला नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल आणि सिद्धार्थ भैयांच्या खांद्याला खांदा लावून सौरभ अण्णा कडलक असतील, अनिल केदारे असतील, बांगर मामा, शरद पावबाके, प्रशांत अभंग, सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, नागेश आव्हाड हे सर्वच जण काम करत असतात. बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली, फिल्डर येत आहेत तर नितीन काका हसे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. 100 मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. टेनिस बॉल क्रिकेट आता वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे, कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा येऊ लागल्या, त्यामुळे आता टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलं. आणि टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू जर आपण बघितले ना तर आता बरेचसे व्यस्त झालेले आहेत. आज एका जिल्ह्यात तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात. स्ट्रोक चांगला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला खेळलेत. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईनला ड्रायव्हिंग लेंथवर बॉल येतो त्यावेळेस कव्हर ड्राईव्ह किंवा मग ऑफ ड्राईव्ह फलंदाज करतात आणि इकडे अनिकेत काळेनं हा ऑफ ड्राईव्ह केला, चौकार आलाय. फुल टॉस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर जज करतायत बॉलला, परंतु एक टप्पा घेत चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, जातोय बाउंड्री लाईनच्या पार. अजून एक चौकार, 4 रन्स. इथे क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत येणं गरजेचं होतं. तुम्ही बॉल पर्यंत जर आले असते, झेल जरी झाला नसता परंतु शरीराच्या साह्याने तुम्ही बॉल अडू शकले असते, परंतु चेंडूची वाट पाहिली, टप्पा घेतला, अतिरिक्त बाउन्स प्राप्त करत बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराच्या मदतीने धावफलक 42 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचा वापर किरण बिडलान सरांनी केलाय. व्हाईट बॉलचा इशाराला एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. एकूण धावसंख्या आपण बघू शकतो 43 धावा, त्यातल्या 30 अनिकेतच्या आहेत. यावेळेस जागेवर उडत खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. बॅट हातात फिरली त्यामुळे हा स्ट्रोक देखील व्यवस्थितपणे एक्झिक्यूट करू शकले नाहीत. यशोदीप धुमाळ बॉलवर आले तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली. धावफलकामध्ये होतो बदल. एकूण धावसंख्या आपण बघितली तर पुढे जाणार आहे. 44 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येत असतात.
संगमनेर म्हटलं तर क्रिकेटचे बरेचसे जाणकार संगमनेरमध्ये आहेत आणि क्रिकेटची प्रचंड आवड असलेले क्रिकेटवेडी व्यक्तिमत्व आपल्याला संगमनेरमध्ये बघायला मिळतात. 3 ओव्हर झालेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 44 धावा, एक फलंदाज बाद आहे. 17 मिनिटे बाकी आहेत आणि 17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर पूर्ण करायच्यात. आमचे गणेशदादा डुंबरे ड्रिंक घेऊन जातात मैदानामध्ये. आज गणेशदादा डुंबरे हे नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते संघ घेतात. राहिला जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये आहेत, परंतु अनेक स्पर्धांमध्ये त्यांचे संघ असतात. संगमनेर, अकोले तालुका असेल, या परिसरामध्ये देखील अनेक संघ ते घेत असतात. आज संगमनेरमध्ये त्यांचाही संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतो. ते फक्त पाणी घेऊन गेले नाही तर एखादा महत्त्वाचा संदेश देखील घेऊन ते गेलेले आहेत की कशा पद्धतीने आता इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करायची. अनिकेत काळे आणि दुसऱ्या बाजूला सागर गोंदके हे 2 प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग करण्याकरिता घुलेवाडीचे नवनाथ हडवळे. रिव्हर्स केला यावेळेस फिल्डर यशोदीप धुमाळ आहेत मागे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या आपण जर बघितली तर पुढे जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या 45 आकड्यावर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून यावर्षी ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये, प्लेड अँड मिस. चेंडू सरळ सुनील खर्डे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सुनील खर्डे असतील, नवनाथ हडवळे असतील, अक्षय तावरे असतील, भूषण उगडे असतील, ही मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. तर स्थानिक खेळाडू म्हणून आपण अतिश थोरात असतील, अमोल कवडे असतील, संदीप देशमुख सर असतील, नितीन काका हसे असतील, अकोलेचे यशोदीप धुमाळ असतील, म्हणजे साजिद मौलाना असतील, यांना देखील आपण बघू शकता. कैलास उगले देखील एक वेगवान गोलंदाज आहेत. म्हणजे ही मोठी स्टारकास्ट आपल्याला या संघामध्ये बघायला मिळते आहे. चला वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. 45 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या पाहायला मिळते. वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण चर्चा करत होतो की हे संघ असे आहेत, हे 2 संघ, एक संघ असा आहे की त्यांनी खूप संघर्ष केला, कॉलबॅकमध्ये आले, कॉलबॅकमध्ये 2 सामने जिंकले. आज सुपर 8मध्ये आले, सुपर 8मध्ये दुसरी मॅच खेळले. तिथे शिवनेरी स्ट्रायकर्सने त्यांना पराभूत केलं. फेअर डिलिव्हरी, बॉलर नवनाथ, फुलर लेंथवरचा खूप चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, परंतु नकार दिला. धाव इथे मिळणार नाही. नवनाथचा चांगला बॉल होता. इकडे आता प्रयत्न करण्यात आलाय आणि बघूयात आता काय घडेल. निर्णय काय असेल ते मात्र इकडे आपण बघणार आहोत. वैभव कातोरे सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. वैभव कातोरे यांची एक गोष्ट आवर्जून इथे सांगावीशी वाटते. त्यांची एक वेगळी ओळख आहे. म्हणजे मैदानावर जी घडामोड घडते ना, ती नियमांसहित ती खेळाडूंपर्यंत पोहोचवतात. ही एक वेगळी ओळख वैभव कातोरे यांची राहिलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच म्हणून ते काम पाहतात आणि संगमनेरमध्ये ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात. ही त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि निश्चितच इथे खेळाडूंना सॅटिस्फॅक्शन व्हावं असा निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला जातो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील जागेवर वैभव कातोरे सर देत असतात. आणि आता इथे ज्या घडामोडी घडल्यात त्या आपल्याला बघायला मिळाल्या. धाव घेण्याचा प्रयत्न केला, सागर गोंदके यांना परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचे अकिब बेपारी आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतात. T20 बेल्हे या संघामध्ये एक गाव एकच्या माध्यमातून अनेक वेळा आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. तोच आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. आज संधी मिळाली त्याला. दत्ता पवार, मावळचे दत्ता पवार इंजोर झाले आणि त्यांच्या जागेवर आज संधी मिळाली त्यांना. आणि ज्या वेळेस अशी संधी मिळते त्या वेळेस ते फलंदाज आपला करिश्मा दाखवत असतात, आपले कारनामे दाखवत असतात. आज हर्षल भांगेला संधी मिळाली रमेश शिराळे यांच्या जागेवर, त्याने देखील चांगला खेळ केला. फुलर लेंथवरचा बॉल स्क्वेअर लेगमध्ये खेळलाय. फिल्डर येत आहेत स्क्वेअर लेगवरून साजिद मौलाना. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली. आम्ही बघितलं होतं महाबळेश्वरमध्ये अक्षय जराड हे अनसोड झाले होते, त्यांना संधी मिळाली त्या स्पर्धेमध्ये. एक खेळाडू इंजोर झाला, त्यांना संधी मिळाली आणि त्यांना संधी, मला वाटतं प्रदीप गायकवाड यांच्या जागेवर त्यांना संधी मिळाली होती. आणि त्यानंतर अक्षय जराडने अक्षरशः ती स्पर्धा गाजवली आणि त्यानंतर अक्षय जराड प्रकाश झोतात आले होते. अनसोड खेळाडूची अनटोल्ड स्टोरी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मागे, बॉलपर्यंत येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात येत आहेत. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी झाले. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात.
याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. आणि ही मॅच अशी आहे की तुम्हाला प्रत्येक धाव इथे रोखायची आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक क्षण महत्वाचे आहे, प्रत्येक विकेट महत्वाची आहे, कारण मॅच महत्वाची आहे. फुलर लेंथवर समोर खेळलेला बॉल फिल्डर लॉंग मधून येत आहेत. अक्षय तावरे आहेत तिकडे. एक सिंगल परिपूर्ण केली जाणार. एकच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होईल. नवनाथ हडवळने हे षटक खूप चांगले टाकलं. म्हणजे या ओव्हरमध्ये नवनाथच्या विरुद्ध एकही मोठा फटका आला नाही. नवनाथ हडवळेने या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या. मागच्या ओव्हरमध्ये 10 दिल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये त्यानं 15 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 4 संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या 49. 2 खेळाडू बाद असताना 4 ओव्हर नंतर 49. तर आता वेळ देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. आपण वेळ वाचवत चला. समय बचाना बेहद जरूरी है. समय किसी का गुलाम नहीं है, हम समय के गुलाम है. आणि आज जर बघितलं तर सकाळपासून मॅचेस सुरू झालेल्या आहेत इथे. उद्या देखील सकाळी ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग आणि 10 वाजता पहिला चेंडू टाकला जाणार आहे. परवा सुट्टी आहे, परवा ऑफ आहे आणि 13 तारखेला या स्पर्धेची फायनल, 13 फेब्रुवारीला या स्पर्धेची फायनल आहे. फुलर लेंथवर या समोरच पकडले गेलेत, समोर पकडले गेलेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांचं बोट जसं आकाशाकडे गेलं तसं अकीब बेपारीला देखील तंबूच्या दिशेने जावं लागेल. परंतु मला वाटतं इकडे यस रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. अकीब बेपारी आउट, बॅक टू द डग आउट. निश्चितच ऍक्शन रिप्ले मध्ये बघा आणि वैभव कातोरे सरांनी देखील जास्त वेळ घेतला नाही, कारण समोरच पकडले गेले होते. अगदी यष्टांच्या समोर सापडले आणि फलंदाज अकीब बेपारी बाजून परत आहेत. एलबीडब्ल्यू ऑन आहे आणि ज्यावेळेस एलबीडब्ल्यू ऑन असतो त्यावेळेस पंचांची देखील मोठी कसोटी असते. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेनिस बॉलला जास्त बाउन्स असतो, त्यामुळे तो जज करणं तितकं सोपं नसतं. लेदर बॉल क्रिकेटच्या तुलनेत टेनिस बॉल क्रिकेटला थोडंसं कठीण जातं. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी अभि पुंडे आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. तर बॉलिंगसाठी कैलास उगले. फुलर लेंथवरचा बॉल पंचांकडे अपील आणि यस, अभि पुंडे देखील समोरच सापडलेत आणि अजून एका फलंदाजाला परतावं लागणार आहे. अजून एक विकेट येते. मागच्या मॅच मध्ये देखील कैलास उगलेनं काय गोलंदाजी केली होती. म्हणजे ज्यावेळेस लीग मॅचेस मध्ये आले होते त्यावेळेस धावा दिल्या होत्या, परंतु आज महत्वाच्या मॅचेस आहेत त्यामुळे कैलास उगले आपली धार दाखवत आहेत आणि 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवत आहेत. फलंदाज इकडे आंबेगावचे थोरंदळे गावचे अभि पुंडे यांना परतावं लागेल. अजून एक धक्का, खेळाडू बाद. नवीन फलंदाज संगमनेर तालुक्यातील हंगेवाडीचे अनुभवी खेळाडू विजय सांगळे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आणि हॅट्रिक चान्स आहे कैलास उगले यांना. मला वाटतं या स्पर्धेत एकच विकेट हॅट्रिक आहे. युवराज गुंजाळ यांनी एक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आज एक संधी देखील अनेक खेळाडूंना आल्या होत्या, परंतु संधी पूर्ण करण्यात ते यशस्वी राहिलेले नाहीत. आता कैलास उगले यांना एक संधी आलेली आहे. बघूयात कैलास उगले ते विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत का, ते आपल्याला पाहावं लागेल. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर फलंदाज विजय सांगळे. फुलर लेंथवर चांगला बॉल बघायला मिळाला. फलंदाजीला बंदिस्त करणारी लाईन. अनिकेत काळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. एकच धाव मिळेल. वैभवी दूध संकलन केंद्र करे आमचे विलास भाऊ सानप असतील, सुनील सानप असतील, सातत्याने अनेक ठिकाणी संघ घेत असतात. मला चांगलं आठवतं राहुरीमध्ये महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग ज्यावेळेस तालुका निहाय क्रिकेटची स्पर्धा झाली होती त्यावेळेस देखील 2 व्हीलर बाईक मिळवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये कैलास उगले खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. त्या स्पर्धेत सागर शेळके बेस्ट बॉलर होते, परंतु कैलास उगलेने देखील त्या तिथे खूप चांगली बॉलिंग केली होती आणि 2 व्हीलर बाईक मिळवली होती तिथे सानप बंधूंनी. वाह, कडक, आहा, कडक स्ट्रोक. बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. खेळपट्टीवर झोपले, पडले, परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडलं. अनिकेत काळेने बॉलला थेट गंगापूरला पाठवलंय. षटकार. खूप चांगला स्ट्रोक, फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक. आणि अनिकेत काळे काय आहे ते आज या मॅच मध्ये ते दाखवून देत आहेत. जबरदस्त कामगिरी इकडे अनिकेत काळे यांची बघायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल, हा स्ट्रोक खेळणं तितकं सोपं नाही, परंतु अनिकेत काळेनं तो फटका खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार आलाय कैलास उगले यांच्या विपक्ष आणि
या षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 56 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला बघायला मिळेल. बॉल मला वाटतं हरवलाय डायरेक्ट, दूर मारलाय आणि रात्रीचा देखील तो सापडणं तितकं सोपं नाहीये. बालभवन मध्ये मला वाटतं तो बॉल गेलाय. 56 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कैलास उगले तयार होत आहेत. समोर अनिकेत काळे. परत एकदा विकेट. वा अनिकेत वा. हा बॉल देखील मिड विकेट बाउंड्री लाईन पार फेकून दिलाय. फक्त वेग असून चालत नाही, टप्पा देखील खूप चांगला पाहिजे आणि ते मागच्या 2 चेंडूंमध्ये बघायला मिळालं नाही. पहिले 2 चेंडू तुम्ही जर बघितले तर चांगले होते, परंतु आता 2 चेंडूंवर 2 लागोपाठचे षटकार आले आणि अनिकेत काळे 16 चेंडू 45 वर जाऊन पोहोचलेले आहेत. 45 धाव्यांवर नाबाद. अनिकेत काळे या खेळाडूबाबत एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, अनिकेत काळे लवकर जातात नाही तर मॅचेस घेऊन जातात. ही त्या खेळाडूची ओळख आहे. तो लवकर गेला तर मग सामना थोडासा कुठेतरी त्यांच्या बाजूने नसतो, परंतु अनिकेत काळे जर उभा राहिला तर मग मॅच तो घेऊनच जातो. ही त्याची एक वेगळी ओळख राहिलेली आहे. 45 धावेवर तो नाबाद आहे. 62 धावा धावफलकावर. अजून एक बॉल हरवून टाकलाय. चला मॅच सुरू करू आपण. 9:23 झालेले आहेत. मला वाटतं 8:57 या मॅचला सुरुवात झालेली आहे. अजूनही 7 बॉल येणं बाकी आहे त्या पहिल्या डावात. बॉलिंग करण्याकरिता बॉलर तयार होत आहेत. आपण हा बॉल जो बाहेर गेलाय तो टाइम काउंट करत नाही, त्यामुळे त्याची काळजी करू नका. यावेळेस देखील खूप चांगला बॉल फुलर लेंथवर होता. नवनाथ हडवळे आले, वेगात आले होते बॉलवर. मला वाटतंय नवनाथला असं प्रतीत झालं की बॉल सरळ माझा जो फेकलेला तो यष्ट्यावर जाऊन आदळतोय, तो उगाच हात घातला मध्ये, असं सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु एकदा मात्र रोखू शकलेले नाहीत. आणि स्ट्राईकवर आता परत एकदा अनिकेत काळे. 5 ओव्हर नंतर धावा 63. 5 षटकं संपली आहेत. 63 धावा धावफलकावर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळे फटके आता उदयास येऊ लागलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक बॉलवर पर्याय आलेला आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. हा पर्याय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेला आहे, कारण अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे फटके आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत असतो. ऑर्थोडॉक्स क्रिकेट आणि अनऑर्थोडॉक्स क्रिकेट हे 2 फटके असतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप, हेलिकॉप्टर हे शॉट्स पाहायला मिळत असतात आणि हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळतात. यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल वेगात चाललाय. साजिद मौलाटापासून फार दूरवर आहेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत काळेसाठी. अर्धशतक पूर्ण करतोय. म्हणतात ना, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. जो रखता है हौसला आसमान छूने का, उसे परवा नहीं होती गिर जाने की. आणि ते मात्र अनिकेत काळे दाखवत आहेत. 18 बॉल मध्ये 50. बॉलर तयार आहे. यावेळेस चांगला बॉल. इकडे जर आपण बघितलं तर डॉट बॉल आलेला आहे. अमोल कवडे आले बॉलिंगसाठी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये निश्चितच खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे आणि याच मैदानावर ते सराव सातत्याने करतात. कमी गतीने टाकलाय, इथे फसवलंय आणि फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन. आणि मी मागच्याही सामन्यामध्ये बोललो होतो की अमोल कवडे जे आहेत ते फांद्या तोडत बसत नाही, ते खोडावर गाव घालतात. मागच्या सामन्यामध्ये आयकॉन आकाश चव्हाण यांची विकेट मिळवली होती त्यांनी, तोही आयकॉनच होता. आणि आता अनिकेत काळे आयकॉनची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी करतायत. आणि आत्ताचा बॉल तुम्ही जर बघितला तर स्लोवर वन होता, थोडासा बॅक ऑफ द हँड स्लोवर वन होता. ती विकेट टेकिंग डिलिव्हरी होती आणि त्यावर विकेट मिळवली. फलंदाज अनिकेत काळे बाद, परंतु चांगली बॅटिंग अनिकेतने केली आहे. 67 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
प्रवीण नाईकवाडी आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. युवा मराठा चषक ज्यावेळेस झालं त्यावेळेस युवा मराठा चषकामध्ये स्वर्गीय शेखर शेळके एक पुरस्कार ठेवण्यात आला होता आणि तो पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. ते नाव म्हणजे प्रवीण नाईकवाडी. तेच आता बॅटिंगसाठी येत आहेत आणि राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगमध्ये सातत्याने तो खूप चांगली बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. आम्ही कोतुळमध्ये पाहिलं होतं, 1 बॉल 5ची गरज होती, षटकार मारला होता. असे अनेक कारनामे प्रवीण नाईकवाडीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षण तर अतिशय जबरदस्त तो करत आलेला आहे. चेंडूवर डायरेक्ट झडप मारतो प्रवीण, ही त्याची ओळख आहे. शेवटचे 3 चेंडू आहे बॉलिंगसाठी अमोल कवडे, तर स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर प्रवीण नाईकवाडी. वाह वाह वाह, जबरदस्त अफलातून शॉट आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीणसाठी. षटकार ठोकलेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक देखील एक्झिक्यूट केलाय. पहा ऍक्शन रिप्ले. वा वा वा, आपण खेळलेला फटका किती लांब गेलाय हे पाहतोय झोपून प्रवीण. आणि तेच आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून देखील दाखवलं जातं आणि ही ओळख आहे या खेळाडूची, मी अगोदरही सांगितलं. आणि आजच एक सामना आपण बघितला, 3 बॉलमध्ये मला वाटतं 4ची गरज होती, गेला मैदानात रिव्हर्स स्वीप छक्का मारला आणि मॅच जिंकवली. आता आले षटकार. यावेळेस मात्र कमी गतीने टाकलेला बॉल. नवनाथने देखील कौतुक केलं त्याचं, जरी तो प्रतिस्पर्धी संघात असला परंतु तरी देखील नवनाथने त्याच्या शॉटचं कौतुक केलं होतं. ही खिलाडूवृत्ती गरजेची आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला क्वचित बघायला मिळतात, परंतु निश्चितच त्याबाबत नवनाथचे कौतुक करायला हवं. रिव्हर्स, वा प्रवीण वा, अजून एक शानदार स्ट्रोक. यशोदीप प्रयत्न करतायत परंतु यशोदीपचे प्रयत्न पडतायत कमी आणि प्रवीणला मिळते 4 धावींची हमी. शेवटच्या बॉलवर चौकार. 73 वरून माफ करा 77 धावा प्रवीण नाईकवाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 षटकार आणि 1 चौकार. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, जो शोक रखते है उडने का, वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि ते काम सातत्याने प्रवीण नाईकवाडी दाखवत आलेलं आहे. आज संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्यानं केलं. मैदानात गेला, पहिल्याच बॉलवर षटकार, शेवटच्या चेंडूवर 1 चौकार खेळला. प्रवीण नाईकवाडी मॅन फ्रॉम अकोले आणि तोच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळालेला आहे. तर 73 बनवल्या, माफ करा 77 बनवल्या आणि जिंकण्यासाठी 78 धाव्यांचं टार्गेट. चला लगेच फिल्डिंग लावा. 36 चेंडूंमध्ये पाहिजेत 78. tenniscricket.in वरून देखील आमच्यासोबत अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. सर्वांचं स्वागत असणार आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून अजून 2 दिवस आहेत किंवा इथून पुढे tenniscricket.in जेवढ्या स्पर्धा कव्हर करतील त्याची लिंक तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत जाईल. त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि इंस्टाग्राम पेज आहे tenniscricket.inचं, त्यालाही फॉलो करा. तर 36 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्याकरिता पाहूयात आता सलामीवीर कोण येत आहे. एक शानदार आयोजन, लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 ची ही स्पर्धा. खरं तर अकोले तालुक्यातील बऱ्याचशा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी आपल्याला पाहायला मिळत असते मागच्या काही वर्षांपासून. आणि अकोल्यामध्ये देखील संगमनेर तालुक्यातील बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळत असते. आणि हाच उद्देश आयोजकांचा, राजवर्धन युथ फाउंडेशनचा आहे की ग्रामीण भागातील खेळाडू एकाच व्यासपीठावर आले पाहिजे. आणि हाच उद्देश राजवर्धन युथ फाउंडेशनचा राहिलेला आहे. येणाऱ्या कालखंडात 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान कोतुळ प्रीमियर लीग अकोल्यातील एक मोठी स्पर्धा, तीही आपल्याला कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि त्याही स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील खेळाडूंना विशेष संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे आता संगमनेर तालुका आणि अकोले तालुका निश्चितच आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय जवळीक साधताना पाहायला मिळतं. ही एक चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या कालखंडात अशा अनेक स्पर्धा आहेत जिथे संगमनेरमध्ये ज्या स्पर्धा होतील
अकोले तालुक्यातील बरेचसे खेळाडू खेळतील, संगमनेरचे खेळाडू अकोल्यामध्ये खेळतील. त्यामुळे एक चांगले संबंध निश्चितच निर्माण होतात क्रिकेटच्या माध्यमातून. मोठा मित्रपरिवार क्रिकेटच्या माध्यमातून जोडला जातो आणि हेच तर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. क्रिकेटचा खेळ आपल्याला तेच शिकवतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला बघायला मिळते, ज्यावेळेस लीग फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आलेले आहेत त्यावेळेसपासून संघ मालक देखील चर्चेत आलेले आहेत. म्हणजे पूर्वी ओपनच्या टुर्नामेंट व्हायच्या त्यावेळेस 4 ओव्हर 3 ओव्हर 2 ओव्हरच्या नॉकआउट मॅचेस व्हायच्या आणि मॅच झाल्यानंतर कळायचं की हा संघ मालक होता. का हो सिद्धार्थ भाऊ, प्रशांत भाऊ? आता सागर बर्पे असतील आमचे असे युवा संघ मालक चर्चेत येत आहेत अशा लीग फॉर्मॅटमुळे. आणि एका दिवशी 17-17 18-18 टीम खेळायच्या, 4-4 ओव्हर 2-2 ओव्हर 1-1 ओव्हर 3-3 बॉलच्याही मॅचेस झाल्या काही काही ठिकाणी. परंतु आता लीग फॉर्मॅटमुळे सामने वेळेवर सुरू होतात. कलर ड्रेस, त्याचबरोबर आयकॉन आयडॉल, तालुक्यातील खेळाडूंना संधी, वेळेवर सामने सुरू होतात. आणि लीग फॉर्मॅटमुळे जर आपण बघितलं तर अनेकांना संधीही मिळते. पूर्वी संधी नसायची, नॉकआउट राहायचे, मॅच पराभूत झाले की घरी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघतो ना की मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात जे आयुष्यभर जोपासले जातात. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, हे सुद्धा पाहिलं जात नाही. म्हणजे जातीपातीच्या ज्या भिंती आहेत त्या क्रिकेटमध्ये पाळल्या जात नाही. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे ते पाहिलं जात नाही. असं कधी झालं नाही की एखादा खूप श्रीमंत आहे तो ओपनिंगला गेला बॅटिंगला, असं कधी झालं नाही क्रिकेटमध्ये. म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून या गोष्टी सर्व आपल्याला पाहायला मिळत असतात. जाऊयात आपण मॅच दिशेने. सुनील खर्डे आणि त्यांच्या जोडीला नवनाथ हडवणे, तर बॉलिंगसाठी अनिकेत काळे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. बॉलला सरळ बाउंड्री लाईन पार पाठवून दिलंय. नवनाथ हडवळेचा तडाखा, षटकार. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी. मित्रांनो, आपण चर्चा केली की नवनाथ हडवळे इंज्युअर होता, परंतु ग्लेन मॅक्सवेलने आपल्याला 2023च्या विश्वचषकात एक गोष्ट शिकवली होती. हातपाय जेव्हा तुमची साथ सोडतात तेव्हा मन खंबीर असेल ना तर तुम्ही जिंकू शकता. आणि ते आज नवनाथ हडवळे निश्चित तिथे पहिल्या बॉलवर दाखवतात. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॉलर तयार आहेत अनिकेत. वाह वाह वाह, कलात्मक क्लासिकल अंदाज, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय नवनाथने आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. एक शानदार, दमदार, मनमोहक, विलोभनीय, क्लासिकल, मॅग्निफिसंट, ऑसम चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या पुढे धावफलकावर धावसंख्या 10. 10 रन ऑन अ बोर्ड. गोलंदाजी करण्याकरिता आपण बघू शकतो गोलंदाज अनिकेत काळेच्या विरुद्ध पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आता चूक सुधारण्याची तुमच्याकडे संधी कुठलीच नाहीये. आता जर चुकले तर सरळ बाहेर. फुलटॉस होता, मिड विकेट मध्ये बॉल खेळलाय. फिल्डर मिड विकेट वरून येत आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. एक ऑटोग्राफ क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक आपण ऑटोग्राफ पाहिला होता, तो इतिहास बनला होता. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती. एका तरुण गोलंदाजाने सचिन तेंडुलकरची विकेट घेतली. त्याचं नाव होतं ब्रॅड हॉक. तो एवढा खुश झाला की मी सचिनला आउट केलंय आणि जाताना सचिन तेंडुलकर यांना तो म्हटला, सचिन सर मला एक ऑटोग्राफ पाहिजे. सचिन सरांनी त्या ऑटोग्राफ दिला त्याला आणि त्या ऑटोग्राफवर लिहिलं की हे भविष्यात तुझ्या लाईफमध्ये पुन्हा कधी होणार नाही, हा शेवटचा क्षण आहे. तू मला आउट केलंस, पुन्हा या बॉलवर तुम्हाला आउट करू शकणार नाही, त्यांनी त्या ऑटोग्राफवर लिहून दिलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्यासमोर ब्रॅड हॉक बऱ्याच वेळा आला, परंतु सचिन तेंडुलकर यांना तो बात करू शकला नाही. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. यस यस यस, आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज सुनील खर्डे यांना या मॅच मध्ये देखील शून्यावर परतावं लागतंय का, पाहावं लागेल. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुनील खर्डे पहिल्याच बॉलवर बाद झाले होते. सूरज गायकवाड यांनी त्यांना क्लीन बोल्ड केलं होतं, परंतु आता देखील रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. बघूयात आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. लेग बिफोर विकेट साठी मात्र इथे रिव्ह्यूची मागणी आहे. आपण शर्मा सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. सर्वांच्या नजरा तिसऱ्या पंचांकडे लागलेल्या आहेत, कारण सुनील खर्डे यांची विकेट महत्वाची आहे. निर्णय आलेला आहे. फलंदाज सुनील खर्डे याही सामन्यात शून्यावर बाद. पहिली विकेट
पहिला खेळाडू बाजून परततोय. अनिकेत काळे इथे यश मिळवत आहेत. पहिला धक्का बसतोय आणि आता नवीन फलंदाज पाहावं लागेल कोण जातोय मैदानामध्ये, ते पाहणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग. या मॅचला जिंकण्यासाठी 78चं टार्गेट आहे आणि 78 धावा बनवणं देखील तितकं सोपं नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रकाश झोतात खेळता त्यावेळेस त्या धावेंचा पाठलाग करणं तितकं सोपं नसतं. बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर न्यू बॅटर भूषण उघडे राहता तालुक्यातील गणेश नगरचे खेळाडू यावर्षीचे फुल फॉर्ममध्ये आहेत आणि आज खूप चांगली बॅटिंग देखील त्यांनी केलेली आहे. तेच येत आहेत बॅटिंग करण्याकरिता. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून देखील ते खेळताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आम्ही मखमलाबाद नाशिकमध्ये आयकॉन म्हणून खेळताना त्यांना पाहिलं, खूप चांगली बॅटिंग केली होती. वैजापूरच्या तलवाडा प्रीमियर लीगमध्ये देखील आयकॉन म्हणून खेळले होते. खूप चांगली बॅटिंग तिथेही पाहायला मिळाली होती आणि आज आयडॉल म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अशा अनेक स्पर्धांचा उल्लेख करता येईल, परंतु आम्ही याची डोळा त्यांची कामगिरी पाहिली होती. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फिल्डर मिड ऑनचा बॉलला जज करतोय आणि वाह, इथे मात्र झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळेल. झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मला वाटतंय भूषण उघडे यांना हे योगदान मिळालेलं आहे. सागर गोंदके होते त्या ठिकाणी, कॅच कॅरी करू शकलेले नाहीत. आता या झेलाचा उपद्रव काय असेल ती येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाईल. पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, छोडो कॅचेस और गमाओ मॅचेस, हे आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि असे क्रिकेटमधले अनेक उदाहरणं आहेत. झेल सुटल्यानंतर फलंदाज आपले रंग उधळतात, नवे नवे तर विक्रमच रचतात आणि याच स्पर्धेमध्ये अनेक घटना घडल्यात ना. या अगोदर सागर गोंदकेनेच मला वाटतं एक झेल सोडला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग आपल्याला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने केलेली आठवते. यावेळेस कव्हर पॉईंटमध्ये बॉल फिल्डर येत आहेत बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं संपलंय आणि 78 धावा बनवत असताना पहिल्या ओव्हरनंतर धावा झालेल्या आहेत 13. एक फलंदाज बाद झालेला आहे. त्या 13 पैकी 12 धावा नवनाथ हडवळे एकट्याने बनवलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरनंतर 13, एक फलंदाज बाद. अनिकेत काळे यांचं पहिलं षटक आपल्याला बघायला मिळालं होतं. तर आपण चर्चा करत होतो की ब्रॅड हॉग सचिन तेंडुलकर यांच्या समोर बऱ्याच वेळा आला, परंतु सचिन तेंडुलकर यांना त्या बॉलवर आउट करू शकला नाही. तेव्हा सचिन तेंडुलकर यांना विचारलं हाऊ इज पॉसिबल, तेव्हा ते म्हटले की ज्या बॉलवर ब्रॅड हॉगने मला आउट केलं तो रिप्ले मी 50 वेळा पाहिला. याला म्हणतात चुका सुधारवणं. कारण एकच काम जो 1000 वेळा करतो तो यशस्वी बनतो आणि 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल कधी बनत नाही. एक काम जो 1000 वेळा करतो तो पॉवरफुल बनतो. तुम्ही जर चुका करत राहिले तर निश्चितच तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागू शकतं. या अगोदर तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला संधी होती कॉलबॅकला जाण्याची, परंतु आता संधी नाही. आता पराभूत झाले तर आता सरळ स्पर्धेच्या बाहेर. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो अपने अपने घर के अंदर. ओव्हर नंबर 2 सागर गोंदके. सागर गोंदके यांच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर नवनाथ हडवळे, नॉन स्ट्रायकर एंडकडे भूषण उघडे, ज्यांना एक लाईफलाईन मिळालेली आहे. पहिलाच बॉल उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. गाव घुलेवाडी, नाव नवनाथ हडवळे आणि काम षटकार ठोकायचं. जबरदस्त तडाखा दिलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कनेक्शन खूप चांगलं झालं बॅट आणि बॉलमध्ये आणि बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. 6 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे धावफलकावर 19. उद्या आमच्या सागर व वरपेंची देखील मॅच आहे. युनिक प्रॉपर्टीज त्यांची मॅच उद्या आहे. उद्या देखील खूप चांगले आयकॉन, आयडॉल आणि उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी जागा बनवली, फिल्डर तिकडे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तिकडे शुभम वागचौरे यांच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे. या खेळाडूने देखील प्रभावित केलं शुभम वागचौरे यांनी. निश्चितच संगमनेर अकोले या ठिकाणी होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये हा युवा गोलंदाज आपला प्रभाव टाकताना पाहायला मिळालेला आहे. 19 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग करण्याकरिता सागर गोंदके, समोर नवनाथ. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅट आणि बॉलमध्ये चांगला मिलाप नाही आहे. फिल्डर मिड विकेट वरून येत आहेत. एक धाव मात्र तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. मेजर रवी हासे बॉलवर येत आहेत. आज मेजर रवी हासे यांनी देखील संघासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. महत्वाची जबाबदारी निश्चितच त्यांनी संघाची आज आपल्या खांद्यावर घेतली.
कर्णधार म्हणून देखील निश्चितच महत्वाची भूमिका बजावली. आज एक अर्धशतक देखील बॅटिंगमध्ये नोंदवलं आणि ते महत्वाच्या क्षणी नोंदवलं. बॉलिंगसाठी बॉलर तयार आहेत सागर गोंदके. वा वा, खूप चांगला स्ट्रोक. फिल्डर मात्र मागे आहेत. अभि पुंडे येतात बॉलवर. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये छोटासा बदल आहे. एकूण धावसंख्या 21, एक खेळाडू बाद आहे. 78 धावा रोखायच्यात आणि 78 धावा जर रोखायच्या तर मग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या धावा निश्चितच रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. अचूकता काय असते गोलंदाजीमध्ये ते दाखवावं लागेल. समोर खेळलाय, लॉंग ऑन मध्ये कुठीच नाहीये आणि नवनाथ हडवले जबरदस्त बॅटिंग करतायत. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. यावेळेस देखील बॉलला हवाई सफर घडवली आहे. षटकार. जो शौक रखते है उडने का, वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच नवनाथ हडवले आज आपल्या बॅटिंग मधून दाखवत आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण चढवलं, बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 27 वर. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या एका पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेले आहेत. ज्यावेळेस खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवली जायची, त्यावेळेस बाईक मिळवण्याचा कारनामा केलेला आहे नवनाथ हडवले यांनी. मला वाटतं टीव्हीएस ची बाईक होती, स्टार सिटी मिळवली होती. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलेला आहे. 4 धावा. दोन ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर 31 धावा, एक फलंदाज बाद. आता हे बघा कंपॅरिझन आपल्याला दाखवलं जात आहे. ज्यावेळेस साईडवर गणेशदादा डुमरे युवा मंच टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस त्यांनी 2 ओव्हरमध्ये 32 बनवल्या होत्या. त्यांचाही एक फलंदाज बाद होता. आणि आता धावेंचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस वैभवी दूध संकलन केंद्र संघ उतरला त्यावेळेस त्यांनी 2 ओव्हरमध्ये 31 बनवल्या आणि त्यांचाही एक फलंदाज बाद झालेला आहे. आता शेवटचे 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 47 धावेंची गरज. या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. सन्माननीय सत्यजित थोरात साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आमचे समीर शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. समीर शिंदे यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. युवा नेते समीर शिंदे. चोवीस बॉल 47, 24 चेंडूमध्ये 47 ची गरज. पाहूयात कोण जातं एलिमिनेटरला. या वर्षी जर बघितलं तर 4 टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. इथे जर जिंकले तर एक बाईक फिक्स आहे. त्यामुळे निश्चितच ही मॅच महत्त्वपूर्ण असणार. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. फिल्डर मात्र प्रयत्न करतायत. वाह, कमालीचे एफर्ट. अनिकेत काळे त्या ठिकाणी होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला. मागे अकीब बेपारी यांनी चांगलं कलेक्शन केलं. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आणि पाहूयात 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाईल आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल. डीआरएचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अर्थात पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. 2008 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा डीआरएची चव आपल्याला चाखायला मिळाली. 2011 मध्ये ओडीआय क्रिकेट एक दिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा डीआरएस आला होता आणि 2017 मध्ये T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा डीआरएसचा वापर केला गेला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता डीआरएसचा वापर सातत्याने होतोय. नॉट आउट, बॅटर नॉट आउट. परंतु अनिकेतचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग त्याने केली. 1 हँडेड बॉल उचलला त्याने आणि त्यानंतर खूप चांगला रिटर्न दिला आणि तिथे आपण जर बघितलं तर 2 धावा जरी पूर्ण झाल्या असल्या परंतु प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले होते. आपण या अगोदर देखील उल्लेख केला की लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव आहे अनिकेत काळे यांच्याकडे. टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट ते खूप चांगले खेळत आलेले आहेत. APL मध्ये खूप चांगली कामगिरी असते त्यांची. ज्यावेळेस त्यांच्या जिल्ह्यामध्ये लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि मोठी मोठी बक्षिसं असतात तिथे आणि तिथे देखील सातत्याने खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला अनिकेत काळे यांचं पाहायला मिळालेलं आहे. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये समोर भूषण उघडे, बॉलिंगसाठी शुभम. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगल्या टप्प्यावर चेंडू बघायला मिळालाय. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आहे, कारगर चेंडू आपण म्हणतो त्याला आणि त्याचा वापर इथे करण्यात आलाय.
तुमच्या विरुद्ध जर धावा येत आहेत तर मग तुम्हाला बचाव जर करायचा आहे तर मग या चेंडूचा वापर तुम्ही करू शकता. परंतु हा चेंडू टाकत असताना त्याच्यासाठी सराव महत्त्वाचा असतो आणि तुमच्या खांद्यावरचा कंट्रोल महत्त्वाचा असतो. जर थोडासा पुढे पडला तर फुल टॉस, थोडासा मागे पडला तर ओव्हर पिच. त्यामुळे तो चेंडू टाकताना नक्कीच नक्कीच तुम्हाला दक्ष आणि चाणक्य राहावं लागतं. विशेष म्हणजे तुमच्या खांद्यावरचा कंट्रोल कसा आहे ते देखील तुम्हाला दाखवावं लागतं. शुभम तयार आहेत. खरा बॉल, खरा बॉल आणि नवनाथ हडवळे असे चेंडू सोडणार कुठे? नो बॉल आणि त्यावर हा चौकार आलेला आहे. चुकीला माफी नाही आणि तेच इकडे सांगतोय नवनाथ. नाथांचा नाथ एकनाथ आणि आता इथे मैदानात नवनाथ. फुलटॉस होता हा बॉल आणि कमरेच्या वर होता. चांगला फटका. तिकडे मला वाटतंय रिव्ह्यू घेण्यात आलाय का सर? रिव्ह्यूची मागणी आहे. कमरेच्या वर बॉल आहे का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाणार आहे. बघूयात काय निर्णय असेल. तिसरे पंच आमच्या सोबत आहेत अमन शर्मा सर, जे MCA परीक्षा पास झालेले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा देण्यात आलाय आणि 5 धावा ऐकून मिळत आहेत. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नवनाथ मात्र चांगली बॅटिंग करतायत. 10 चेंडूंमध्ये 33 धावा बनवलेल्या आहेत. एक खांबी तंबू सारखे ते लढतायत. एकला चलो रे आणि तेच आतापर्यंत दाखवलंय. 1 बाद 39 धावा धावफलकावर शुभम बॉलिंगसाठी. आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट अँड पुल आणि या बॉलला केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. सरळ राजवर्धन दादा थोरात यांचा जो बॅनर आहे तिथेच हा बॉल मारलाय आणि षटकार ठोकलेला आहे. नवनाथ हडवळे यांचा तडाखा, सिक्सर. अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू मानले जातात नवनाथ हडवळे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळा त्यांना पाहिलं. यावर्षी रॉयल ट्रॉफी शिरूरमध्ये तिथे खूप चांगली कामगिरी नवनाथ हडवळे यांची बघायला मिळाली होती आणि ती डे नाईट क्रिकेटची स्पर्धाच होती आणि खूप चांगलं क्रिकेट PRD ट्रॉफी माफ करा तिथे शिरूरमध्ये रॉयल ट्रॉफीमध्ये. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल फ्लाय स्लिपमध्ये अकी बेपार येत आहेत. बॉलवर धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये होते. धावफलकावर 45 धावा तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 78 धाव्यांचं टार्गेट आहे. म्हणजे सुनील करडे शून्यावर जरी बाद झाले असले परंतु त्यानंतर या दोन फलंदाजांनी डाव सावरलेला आहे. म्हणजे आमच्यावर पहिल्या विकेटचा कुठलाही दबाव नाही ते मात्र या दोन फलंदाज दाखवत आहेत. विशेषतः नवनाथ हडवळे. खरा बॉल, फटका इथे फसतोय. फिल्डर मिड विकेट वरून आले खरे बॉलवर परंतु एक टप्पा घेऊन बॉल अडवत आहेत. नो बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 48 धावा धावफलकावर. 3 धावा मिळत आहेत आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी या ठिकाणी फलंदाजाला असणार आहे. नवनाथ हडवळे यांना असणार आहे. 20 बॉलमध्ये 30 रन पाहिजेत. 20 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी करावे लागतील. प्रत्येक खेळाडूला लढावं लागेल. प्रत्येक खेळाडूला संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे. चला चला पंचांसोबत वाद घालू नका नाहीतर मग तुम्हाला सरळ पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. पंच जो निर्णय देत आहेत तो मान्य करावा लागेल. क्रिकेट म्हणजे काय? पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयाचा सन्मान आपण करा आणि मॅचला सुरुवात करा. कारण आज आपण भरपूर उशीर लेट आहोत. 10 वाजत आलेले आहेत. 9:50 झाली. चला मॅच सुरू करा. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. उद्या कॉलबॅकमध्ये ज्या 3 टीम आहेत 9:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 10 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. रुद्रा वीरा 11 कोल्हेवाडी, अभिमन्यू ऋग्वेद 11 निमगाव जाळी आणि RG क्लब संगमनेर या 3 टीम उद्या कॉलबॅकमध्ये आहेत. त्यामुळे
या टीम यांची ज्यांची पहिली मॅच आहे त्यांनी 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. चला मॅच सुरू करा प्लीज. फिल्डिंग टीम आपण कोऑपरेट करा. कोऑपरेट करा प्लीज. चला इथे ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा नो बॉलच आहे. चला चला मॅच सुरू करू आपण. जास्त वेळ खर्च करू नका. फ्री हिटची संधी आहे नवनाथ हडवळे यांना. समीकरण 20 बॉलमध्ये 30 पाहिजेत. आता संघाचा धावफलक झाले 48, त्यातल्या 41 नवनाथने बनवलेले आहेत. चांगली बॅटिंग करतायत नवनाथ हडवणे. बॉलिंगसाठी मला वाटतं इथे विजय सांगळे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दुसरा बिमर होता सर त्याच्यामुळे ना. वा वा वा. धावा मिळत आहेत 6, 6 आणि 6. अजून एक कडक बेधडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवनाथ हडवळे यांचा तडाखा. म्हणजे नवनाथने बॉलला मारून मारून लाल केले. आता धावसंख्या झाली 54 आणि नवनाथ जाऊन पोहोचलेला आहे 47 वर. 47 नॉट आउट. 19 बॉलमध्ये 24. परत एकदा यावेळेस देखील एक तगडा प्रहार. अर्धशतक पूर्ण केले नवनाथ हडवळे यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा. नवनाथ हडवळे के हौसले भी जिद्दी है. आणि तेच त्यांनी ते दाखवलं. आता मॅचचं समीकरण बदलून टाकलंय. 3 ओव्हर नंतर 60 झाल्यात. 18 बॉलमध्ये 18 पाहिजे. शेवटच्या 18 बॉल आणि 18 रन या मॅचला जिंकण्यासाठी. चला आता बॉलर चला लवकर. मॅच सुरू करू आपण लगेच. जास्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी आपण घेऊया. संघ मालकांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक नवनाथ हडवळे यांना दिलं जाईल. संघ मालक सन्माननीय सुनील सानप, गणेश परबत आणि विलास सानप यांच्या वतीने 1000. 18 बॉल बाकी आहेत. 18 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर अभि पुंडे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरंदळे गावचे खेळाडू आहेत. अभि पुंडे आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळतील. आपल्या तालुक्यासाठी देखील खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. SJ टायगर आंबेगाव या संघामध्ये देखील आपण त्यांना अनेक वेळा पाहिलेलं आहे. पुण्यातल्या व्यावसायिक संघामध्ये श्रीतेज 11 या संघामध्ये देखील कित्येक वेळा पाहिलेलं आहे. तेच येत आहे बॉलिंगसाठी. चला मॅच सुरू करू आपण. जास्त वेळ घेऊ नका. 18 बॉल 18 ची गरज. यावेळेस देखील एक तगडा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. भूषण उघडे देखील ऑन फायर होत आहेत. आता हा बॉल सीमारेषेच्या पार षटकार आलेला आहे. सिक्सर. भूषण उघडे यांनी देखील आता आक्रमण चढवलेलं आहे. आता पाहिजेत 12 रन 17 बॉलमध्ये. अभि पुंडे यांचं भव्य स्वागत इकडे करण्यात आलेलं आहे. 17 बॉलमध्ये 12 पाहिजेत. यावेळेस चांगला बॉल. यावेळेस अपील देखील होते परंतु स्पष्ट नकार पंचांनी दिलाय. आपण चर्चा केली होती ज्यावेळेस ग्लेन मॅक्सवेल यांनी अफगाणिस्तानच्या विरुद्ध 2023च्या विश्वचषकामध्ये बॅटिंग केली होती. थोडासा इंजर होता तो सुद्धा. आणि संघ 91-7 अशी परिस्थिती होती. 201 धावा नॉट आउट बनवल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलने बनवायच्या होत्या 292. आणि तशीच बॅटिंग आज
आपल्याला निश्चित रूपाने बघायला मिळाली नवनाथ हडोळे यांची. जेव्हा तुमचे हातपाय तुमची साथ सोडतात त्यावेळेस तुमचं मन जर खंबीर असेल तर तुम्ही काही करू शकता. आज ते नवनाथ हडोळे यांनी दाखवलं. कौतुकास्पद कामगिरी, प्रेक्षणीय दर्शनीय स्ट्रोक त्यांनी आज एक्झिक्यूट केले. आणि विशेष म्हणजे संगमनेरच्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धांमध्ये तो खूप चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. बॉल हवेत आहे, फिल्डर दूर आहेत. एकदा मिळेल त्या ठिकाणी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 100 मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलकावर धावसंख्या झाली आहे 67 धावा. 11 रन पाहिजेत. बिग हिट, स्क्वेअर लेग मध्ये तडाखा. बॉल प्रेक्षकांमध्ये फेकून दिलाय. नवनाथ हडवळे यांचा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्स. पण 73 धावा धावफलकावर आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी आता पाहिजेत 5. आणि विशेष म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी, इलिमिनेटरला जाण्यासाठी 5 रन पाहिजे. रिव्हर्स, क्या बात है. अजून एक शानदार स्ट्रोक, अजून एक दर्जेदार स्ट्रोक. अल्टी पलटी आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर केले कल्टी. चौकार. एका धावेची गरज. जो जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये, जो पराभूत होणार तो स्पर्धेच्या बाहेर. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी नाही आहे. डॉट बॉल. 1 रन पाहिजे 12 बॉल मध्ये. शेवटचे 12 बॉल 1. आणि यस, भूषण उघडे सामना संपवत आहेत. खेळ खल्लास. आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये वैभवी दूध संकलन केंद्र करे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक. गणेश दादा डुमरे युवा मंच, आपण खूप चांगले लढलात. आज सकाळपासून आपण खेळत आलात. आज 5वी मॅच आपण खेळताय आणि निश्चितच आपलं कौतुक या ठिकाणी व्हायला हवं. आजचा दिवस संपलाय. उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग, 10 वाजता पहिला बॉल पडेल. कॉलबॅकच्या टीम उद्या आवर्जून लवकर वेळेवर उपस्थित राहा. आज थांबूयात, उद्या भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. गुड नाईट.